रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे कोळसा येथील खंडोबा यात्रेला प्रारंभ झाला असून यात्रेनिमित्त खुल्या कुस्ती स्पर्धा ठेवण्यात आल्या आणि शंकरपटाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे। दिनांक 29 जानेवारी रोजी सकाळी भव्य कुस्त्यांची दंगल बघण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती। श्री खंडोबा यात्रा महोत्सव कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे श्री खंडोबा यात्रा सुरू आहे। त्यानिमित्तानं 29 जानेवारी 2024 रोजी कुस्तीच्या भव्य खुल्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते। कुस्तीच्या सामन्याचं उद्घाटन आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते पार पडले। यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ, अशोक नाईक शिवसेना शहर अध्यक्ष हिंगोली, पंजाबराव नाईक, नशीबभाई काशीराम पाटील, कडूजी भगत, बबनराव बेंगाळ, बंडू मुंगसे, वैजनाथ तोंडे, गंगारामजी गाडवे, संतोष नागलगे, शंकर मुसळकर, मारुती बेंगाळ, पुजारी मनसुखराव बेंगाळ, लतीफभाई, पंच आक्रमकभाई, मनोहर बांगर, प्रकाश देशमुख, रामप्रसाद बेंगाळ, विलासराव वाहवळ, प्रकाश पाटील, मल्हारी पावडे तसेच विशेष प्रमुख पाहुणे हिम्मतराव राठोड, अध्यक्ष भाजपा तालुका अध्यक्ष विजय डोखळे, सरचिटणीस सूर्यबान ढेंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश खाडे, नगरसेवक सेनगाव सुभाष देवकर, चेअरमन पिंटू गुजर, परमेश्वर पोले, संजय लांडगे, भागवत मुटे, हमीदभाई के शिंदे, नारायण खेडेकर, रामदास चव्हाण ही मान्यवर मंडळी उपस्थित होती। श्री खंडोबा यात्रेनिमित्त प्रथम बक्षीस आमदार तानाजीराव मुटकुळे 31,000, द्वितीय बक्षीस गंगाराम गाडवे 11,000, तृतीय बक्षीस मजिद खा पठाण 5,000, चौथे बक्षीस माऊली कलेक्शन सेनगाव 3,100, पाचवे बक्षीस डॉक्टर जितेश मारोटे 3,100 यांनी ठेवले होते। तसेच डॉक्टर माधव मानमोठे 2,100, संतोष नागलगे 2,100, भगवान मुंगसे 2,100, उकंडी मसूडकर 2,100, सचिन दराडे 2,100, प्रकाश मोरे 1,100, राजू मुळे 7,000, ग्रामपंचायत कोळसा 7,000 वरील मान्यवर मंडळींकडून कुस्तीसाठी बक्षिसे ठेवण्यात आली होती। श्री खंडोबा यात्रेनिमित्त कुस्तीसाठी अनेक कुस्तीपटू परिसरातून बाहेरील जिल्ह्यातून उपस्थित होते। कुस्तीमध्ये प्रथम येण्याचा मान विजय शिंदे आणि चिराग दिल्ली 31,000, द्वितीय बक्षीस विक्रम कोल्हारकर 11,000, तृतीय बक्षीस मेहबूब वसीम आणि अमित दिल्ली 5,000, चौथे बक्षीस विनोद वासिम 3,100, पाचवे बक्षीस नवीन हरियाणा आणि तैयब पठाण 3,100 या कुस्तीपटूंनी बक्षिसे पटकावण्याचा मान मिळवला। या बक्षिसाचं वितरण भास्करराव बेंगाळ, ग्रामपंचायत कार्यालय कोळसा, सरपंच, चेअरमन, सदस्य, खंडोबा यात्रा कमिटी कोळसा यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पंचक्रोशीतील जनता, बाहेरून येणारे अनेक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग उपस्थित होते। जय मल्हार। हिंगोली जिल्ह्यातील प्राचीन काळापासून सुरू असलेली कोळसा येथील प्रसिद्ध खंडोबा यात्रा हे यात्रेनिमित्तानं दरवर्षीप्रमाणे जंगी कुस्त्या, शंकरपट याचं आयोजन येथील ग्रामस्थ मंडळी करत असतात। येथील प्रसिद्ध समाजसेवक भास्कररावजी बेंगाळ ह्या यात्रेत समाजसुधारक जे आहेत ते हिरिरीने या कार्यक्रमात भाग घेतात। विशेष म्हणजे सर्व धर्मीय लोक या यात्रेत सहभागी होतात। त्याच्यात हिंदू, मुस्लिम, मराठा, बहुजन समाज या यात्रेत बहुसंख्येने जमा होतो आणि ही यात्रा 15 ते 1 महिनाभर चालते। आणि विशेषतः आज इथे कुस्त्याचा भव्य कार्यक्रम साजरा करण्यात आला। इथे नामांकित मल्लांची उपस्थित होती। दिल्लीहून, हरियाणाहून विविध भागातून मल्ल इथे उपस्थित झाले होते आणि ह्या कार्यक्रमासाठी ह्या भागातील लोकप्रिय आमदार तानाजीराव मुटकुळे हे सुद्धा उपस्थित होते। आणि येत्या 2 आणि 3 तारखेला इथे भव्य शंकरपटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि त्या 2 आणि 3 तारखेला हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील साहेब आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोषरावजी बांगर साहेब उपस्थित राहणार आहेत। तसंच हेमंत पाटील यांच्या सौभाग्यवती राजश्रीताई पाटील ह्यासुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तरी ह्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे की त्यांनी ह्या कोळसा यात्रेला त्या दिवशी उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि खंडोबारायाचं दर्शन घेऊन आपणही त्यांचा आशीर्वाद घ्यावा ही मी शिवसेना शहर प्रमुख अशोक नाईक आणि सेनगावचे तालुका प्रमुख रामप्रसादी घुगे, विकास शिंदे, भास्कररावजी बेंगाळ आणि वाळकीचे शंकरराव नाईक तसंच वारंगा मसाईचे श्री
देवराव करे यांच्या वतीनं आपणास नम्र विनंती करतो आणि कोळसा गावचे ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा आपणास विनंती करतो। जानेवारी 2024 आज कुस्त्याचे आयोजन करण्यात आलेले होते। मी अध्यक्ष भास्कर बेंगाळ विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा, गावकरी मंडळी कोळसा, यात्रा कमिटी कोळसा यांच्या सर्वांच्या वतीने मी बोलतो। आज सुंदर असे कुस्त्याचे आयोजन या मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते उद्घाटन झालं। या शहर अध्यक्ष शिवसेना शहर अध्यक्ष अशोकराव नाईक या कार्यक्रमाला उपस्थित होते। तसेच रामप्रसाद घुगे ते पण या कार्यक्रमाला उपस्थित होते। इतर मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होती। आजचे कार्यक्रम कुस्त्याचा व्यवस्थित पार पडला। सर्व परिसरातले लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। यानंतर दुसरा कार्यक्रम शंकरपटाचा 2 फेब्रुवारी व 3 फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेला आहे आणि या लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय हेमंत पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत व या माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर त्याचे उद्घाटक आहेत व श्रीमान खासदारकीचे तिकीट मागणारे सचिन नाईक, खासदारकीचे तिकीट मागणारे देवसरकर हे पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। कळमनुरीच्या आमदार प्रज्ञाताई सातो, त्यानंतर वसमतचे आमदार राजू नवघरे, रिसोडचे आमदार झनक साहेब हे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यांना पण आमंत्रण संस्थेच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीने दिलेलं आहे आणि ही जी यात्रा 52 ते 50 वर्षापासून चालत आहे। या परिसरातले जे लोक आहेत, या देवस्थानावर लोकांची श्रद्धा आहे आणि श्रद्धेपोटी लोक दर्शनाला येतात आणि ही यात्रा दिवसेंदिवस यात्रेमध्ये वाढ होत चाललेली आहे। सर्व लोकांच्या सहकार्याने ही यात्रा समोर नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि सर्वांचं आम्हाला सहकार्य मिळत आहे। परिसर असेल किंवा गावकरी मंडळी असेल किंवा राजकीय मंडळी असेल, सर्वांच्या सहकार्याने आम्ही समोर जात आहोत आणि भविष्यकाळातही यांचं आम्हाला सहकार्य लाभणार आहे आणि ते देतील अशी अपेक्षा बाळगून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी गजानन दुहदुळे, हिंगोली। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।